नमस्कार. मी प्राध्यापक शिंदे सर. राज्यशास्त्र या विषयाच्या अंतर्गत भारतीय राज्यघटनेची ओळख हा विषय वरिष्ठ महाविद्यालयातील प्रथम वर्ष कला या वर्गासाठी आलेले आहेत. या विषयाचा अभ्यासक्रम हा सन 2019-20 या शैक्षणिक वर्षापासून लागू झालेला आहे आणि भारतीय राज्यघटनेची ओळख या विषयाचा अभ्यास करताना आपल्याला वेगवेगळ्या प्रकरणांचा अभ्यास करावा लागतो. त्यामध्ये आपण ज्या प्रकरणाचा विचार करणार आहोत त्याचं नाव आहे भारतीय राज्यघटना आणि भारतीय राज्यघटनेची मूलभूत संरचना. तर बघूया. भारतीय संविधान म्हणजेच एक पवित्र दस्तावेज आहे. संविधान म्हणजे राज्यकारभारासंबंधी लिखित नियम आहेत आणि हे संविधान एका विशिष्ट कालावधीमध्ये लिहून ठेवलेलं असतं. परंतु नंतर परिस्थिती बदलते आणि बदलत्या परिस्थितीला अनुरूप या संविधानामध्ये बदल होणं हे अपेक्षित असतं आणि म्हणून संविधान हे बदलावं लागत असतं. त्यासाठी आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये देखील संविधान सुधारण्याच्या 3 पद्धती दिलेल्या आहेत. आता इथं प्रश्न असा आहे की संविधान सुधारण्याच्या बाबतीमध्ये पहिलं पाऊल हे फक्त संसद उचलू शकतं. परंतु प्रश्न असा असतो की संसद संविधानाच्या बाबतीमध्ये कोणकोणत्या बाबतीमध्ये किंवा सर्वच बाबतीमध्ये सुधारणा घडवून आणू शकते का? कारण भारतीय संविधान लागू झाल्यानंतर एका वर्षाच्या आत 368 नुसार संसद मूलभूत हक्कांमध्ये सुधारणा करू शकते का? हा प्रश्न सर्वोच्च न्यायालयापुढे आला आणि यातून जे खटले उभे राहिले ते या पद्धतीने. पहिला जो खटला होता तो म्हणजे शंकर प्रसाद विरुद्ध भारतीय संघराज्य सन 1951 मध्ये. आणि या खटल्याने संविधान सुधारणा कायद्याला त्याच्या संवैधानिक वैधतेला आव्हान दिलं गेलं आणि सर्वोच्च न्यायालयाने 368 मध्ये असलेल्या संविधान सुधारणेला आणि संसदेच्या अधिकाराला मूलभूत अधिकारामध्ये सुधारणा करण्याचा अधिकार देखील समावेश होतो असा निर्णय दिला. आणि म्हणून मूलभूत अधिकाराच्या बाबतीमध्ये सुद्धा संसद सुधारणा सुचवू शकते, त्यामध्ये बदल करू शकते असा हा सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आहे. त्यानंतर दुसरा जो खटला आहे तो आहे गोलकनाथ विरुद्ध पंजाब राज्य 1967 मध्ये आलेला हा खटला आहे. आता हा जो खटला आहे या खटल्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने आपली जी काही पूर्वीची भूमिका होती यामध्ये बदल केलेला आपल्याला दिसतो. या खटल्यामध्ये काही राज्य कायद्याच्या परिशिष्ट 9 मध्ये समावेश असणाऱ्या आणि सन 1964 च्या 17व्या संविधान सुधारणेच्या कायद्याला आणि त्याच्या संवैधानिक वैधतेला आव्हान दिलं गेलं. 1966 च्या गोलकनाथ खटल्यात सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाला उत्तर म्हणून संसदेने 24वी घटना दुरुस्ती केली 1971 मध्ये आणि या कायद्याने अनुच्छेद 13 व अनुच्छेद 368 नुसार
मूलभूत अधिकार कमी करण्याच्या संस्थेच्या अधिकाराला मर्यादा घातल्या आणि असा कायदा अनुच्छेद 13 मधील कायदा हा अपरिवर्तनीय आहे आणि त्यामुळे संसद मूलभूत हक्क कमी करू शकत नाही असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने इथं नमूद केला. म्हणजे पूर्वीची जी काही भूमिका होती ती भूमिका या गोलकनाथ विरुद्ध पंजाब राज्य या खटल्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने बदललेली आपल्याला दिसून येते. त्यानंतर तिसरा जो खटला आहे तो आहे केशवानंद भारती विरुद्ध केरळ राज्य. 1973 मध्ये हा खटला आला. आता पुन्हा या खटल्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने गोलकनाथ खटल्यातील 1967 चा जो निर्णय दिलेला होता तो निर्णय वैध ठरवलेला आहे. न्यायालयाने 24वे संविधान सुधारणा कायदा 1971 च्या कायद्याला मान्यता दिली. तसेच संसदेला मूलभूत हक्क आणि घटनेचा कोणत्याही भागात सुधारणा करण्याचा किंवा फेरबदल करण्याचा अधिकार आहे हे मान्य केले. अनुच्छेद 368 नुसार असलेल्या कायदे करण्याचा अधिकार यामध्ये संसद संविधानाच्या मूलभूत रचनेमध्ये मात्र बदल करू शकत नाही असं सर्वोच्च न्यायालयाने नमूद केलं. म्हणजेच मूलभूत अधिकाराच्या बाबतीमध्ये संसद बदल करू शकते, परंतु या केशवानंद भारती विरुद्ध केरळ राज्य सरकार या खटल्यामध्ये सर्वोच्च न्यायालयानं असं नमूद केलं की सरकार किंवा संसद संविधानाच्या जी काही मूळ चौकट आहे या मूळ चौकटीला हात लावू शकत नाही. मग आता ही संविधानाची जी काही मूळ चौकट आहे ही चौकट कोणती, तर त्यामध्ये काही गोष्टी न्यायालयाने नमूद केल्या. मग केशवानंद खटल्यामध्ये न्यायमूर्ती यांनी संविधानाच्या मूळ घटनेमध्ये ज्या गोष्टी नमूद केल्या ते या पद्धतीने आपल्याला बघता येतील. नंबर 1, संविधानाची सर्वोच्चता. याचा अर्थ असा की देशामध्ये जो मूलभूत कायदा आहे हा सामान्य कायद्यापेक्षा श्रेष्ठ असेल, कारण संसदेने केलेला कायदा हा सामान्य कायदा असतो आणि संविधान हे सर्वोच्च असतं. म्हणजे जी काही घटना दुरुस्ती करायची असेल, जे काही बदल करायचे असेल ते करत असताना संविधानाचं कोणत्याही प्रकारे महत्व कमी होणार नाही. संविधान सर्वोच्चपरी आहे, कारण संविधान हा देशाचा सर्वोच्च कायदा आहे आणि त्या कायद्याच्या अनुषंगाने कायद्याच्या चौकटीमध्ये राहून संसदेला कायदा करता येईल, कायद्यामध्ये बदल करता येईल, कायद्याची प्रक्रिया राबविता येईल. म्हणून संविधानाची सर्वोच्चता हे प्रथम तत्व या खटल्यामध्ये न्यायमूर्ती यांनी नमूद केलेलं आहे. नंबर 2, प्रजासत्ताक आणि लोकशाही शासन व्यवस्था. सरकारला किंवा संसदेला संविधानामध्ये बदल करायचा असला तरी देशामध्ये प्रजासत्ताक आणि लोकशाही व्यवस्था ही टिकून ठेवावी लागेल. आता प्रजासत्ताक आणि लोकशाही या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. जरी आपल्याला वाटत असलं एकच आहे तर नाही. तर प्रजासत्ताक याचा अर्थ जनतेची सत्ता. जनतेची सत्ता ही अंतिम असेल आणि सत्तेवर येणारी व्यक्ती ही वंश परंपरेने न येता ती निवडणुकीच्या पद्धतीतून निवडून आलेली असेल आणि अंतिम सत्ता ही जनतेच्या हाती असेल. प्रजासत्ताक आणि लोकशाही शासन. लोकशाहीमध्ये अंतिम सत्ता ही लोकांच्या हाती असते, लोक अंतिम असतात आणि म्हणून प्रजासत्ताक आणि लोकशाही व्यवस्था ही टिकवून ठेवावी लागेल, त्यामध्ये बदल करता येणार नाही असं या इथं नमूद केलेलं दिसून येतं. नंबर 3, संविधानाचं धर्मनिरपेक्ष स्वरूप. आपल्या सर्वांना माहित आहे की सुरुवातीच्या कालखंडामध्ये भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्यामध्ये धर्मनिरपेक्ष हा शब्द टाकलेला नव्हता, परंतु 1976 च्या घटना दुरुस्तीने जी काही 42वी घटना दुरुस्ती झाली 1976 मध्ये, त्या घटना दुरुस्तीने
धर्मनिरपेक्ष स्वरूपे टाकलं गेला, हा शब्द टाकला. आता धर्मनिरपेक्ष याचा अर्थ की देशाचा कोणताही अधिकृत असा धर्म नसेल की ज्या धर्माच्या आधारावर राज्य चालेल, आणि देशामध्ये जे काही धर्म आहेत, वेगवेगळे धर्म आहेत, त्या धर्मांना समान वागणूक दिली जाईल आणि धर्माच्या आधारावर व्यक्तीमध्ये भेदभाव केला जाणार नाही, अशी जी काही धर्मनिरपेक्ष संकल्पना आहे, ती संकल्पना भारतीय राज्यघटनेच्या मूळ चौकटीमध्ये येते आणि त्यामध्ये बदल करता येणार नाही. नंबर 4, अधिकाराचं संतुलन आणि अधिकाराची विभागणी. लोकशाही शासन व्यवस्था जर टिकून ठेवायची असेल तर सत्तेचं विकेंद्रीकरण करणं गरजेचं आहे, सत्तेचं संतुलन ठेवणं गरजेचं आहे, आणि म्हणून आपण संसदीय शासन पद्धतीचा स्वीकार केलेला आहे आणि सत्तेची विभागणी केली आहे. कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्याय मंडळ अशी सरकारची 3 अंगे आहेत आणि या तीनही अंगांना आपापले अधिकार दिलेले आहेत. यामध्ये संतुलन टिकवून ठेवण्यासाठी सरकारला प्रयत्न करावे लागणार आहेत. अधिकाराचं संतुलन आणि अधिकाराची जी विभागणी केली आहे ती विभागणी टिकून ठेवावी लागेल. ते संविधानाच्या मूळ घटनेमध्ये हे येतं आणि ते टिकून ठेवावे लागेल. आणि 5वं, संविधानाचं संघटनात्मक स्वरूप. संविधान हे सर्वोच्चपरी आहे आणि संविधानाचे जे काही संघटनात्मक स्वरूप आहे हे टिकवून ठेवण्याची जबाबदारी ही सरकारची, समाजाची आणि नागरिकांची, सर्वांचीच आहे आणि म्हणून ते संघटनात्मक स्वरूप टिकवून ठेवणं गरजेचं आहे. या खटल्यामध्ये न्यायमूर्ती हेगडे आणि न्यायमूर्ती मुखर्जी यांनी संविधानाच्या मूलभूत रचनेमध्ये भारताचे सार्वभौमत्व आणि एकता तसेच राज्य व्यवस्थेचे लोकतांत्रिक स्वरूप तसेच व्यक्तिगत स्वातंत्र्य यांचा समावेश केलेला दिसून येतो. आता सर्वोच्च न्यायालयाच्या विविध निर्णयामधून जे काही मूलभूत गोष्टी आलेल्या आहेत त्या मूलभूत गोष्टी या मूलभूत संरचनेमध्ये आपल्याला दिसून येतात. कारण सर्वोच्च न्यायालयाने वेगवेगळ्या खटल्यांमध्ये वेगवेगळे निर्णय दिलेले आहेत आणि त्या निर्णयामधून ज्या गोष्टी आलेल्या आहेत त्या मूलभूत संरचनेमध्ये दिसून येतात. पहिली गोष्ट, संविधान श्रेष्ठत्व. संविधान देशाचा मूलभूत कायदा आहे, ती घटनात्मक चौकट आहे आणि त्या चौकटीच्या बाहेर जाऊन संसदेला कायदा करता येणार नाही. म्हणून संविधानाचं श्रेष्ठत्व टिकून ठेवणं हे नितांत गरजेचं आहे. हे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामधून आलेलं दिसून येतं. नंबर 2, भारतीय राज्य व्यवस्थेचं सार्वभौमत्व, सार्वभौम लोकशाही आणि प्रजासत्तात्मक स्वरूप. आपल्या देशामध्ये लोकशाही असल्यामुळे जनता सार्वभौम आहे. जनता निर्णय घेईल कोणाचं सरकार आणायचं आणि जनतेच्या निर्णयातून, जनतेच्या इच्छेतून सरकारचं प्रतिबिंब हे दिसणार आहे. म्हणून सार्वभौमत्व, लोकशाही आणि प्रजासत्ताक स्वरूप टिकवून ठेवणं हे गरजेचं आहे, कारण हे मूलभूत संरचनेमध्ये येत आहे. त्यानंतर आपण बघितलं की संविधानाचं धर्मनिरपेक्ष स्वरूप. आपण धर्मनिरपेक्ष हा शब्द भारतीय नाम्यामध्ये 42व्या घटनादुरुस्तीनुसार जरी टाकला असला तरी धर्मनिरपेक्ष हे मूलभूत संरचनेमध्ये आलेलं दिसून येतं आणि म्हणून देशाचा कोणताही अधिकृत धर्म न ठेवता सर्व धर्मसमभाव टिकून ठेवणं हे मूलभूत संरचनेमध्ये येणार आहे. त्यामध्ये सरकारला एकतर्फी असा बदल करता येणार नाही. पुढला आहे विधिमंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्यायमंडळ यांच्यामध्ये अधिकाराची विभागणी. लोकशाहीमध्ये सत्ता विकेंद्रीकरणाला महत्व असल्यामुळे हे तीनही विभाग अतिशय महत्वाचे आहेत. यांना जे काही घटनेनं काम नेमून दिलेलं आहे ते काम व्यवस्थित करता यावं म्हणून त्यांच्या अधिकारामध्ये हस्तक्षेप कोणीही करू नये. आपापलं काम प्रत्येक मंडळानं करावं आणि दुसऱ्याच्या कार्यामध्ये हस्तक्षेप करू नये अशी व्यवस्था
आपल्या घटनेमध्ये करून ठेवलेली आहे आणि तोही मूलभूत संरचनेचा एक भाग आहे, घटक आहे. त्यानंतर संविधानाचं संघराज्यात्मक स्वरूप. भारताने संघराज्य व्यवस्था स्वीकारलेली आहे. जरी भारतीय राज्यघटनेमध्ये संघराज्य हा शब्द आलेला नसला तरी आपण संघराज्य व्यवस्था स्वीकारलेली आहे, कारण आपल्याकडं केंद्र सरकार आणि घटक राज्य सरकार अशी विभागणी केली आहे आणि या दोन्ही सरकारच्या बाबतीमध्ये अधिकाराची विभागणी केलेली आहे. संघराज्याची जी वैशिष्ट्ये आहेत ती सर्व भारतीय संघराज्याला लागू पडतात आणि म्हणून भारत हे संघराज्य आहे. सत्तेचं विकेंद्रीकरण केलेलं आहे आणि म्हणून हे संघराज्यात्मक व्यवस्था टिकून ठेवणं हे संसदेचं, सरकारचं महत्वाचं काम आहे. त्यानंतर संसदीय शासन व्यवस्था. लोकशाहीमध्ये वेगवेगळ्या शासन पद्धती दिसून येतात. जसं भारतामध्ये संसदीय शासन व्यवस्था आहे, इंग्लंडमध्ये संसदीय शासन व्यवस्था आहे. मात्र अमेरिकेमध्ये लोकशाही असताना सुद्धा तिथं संसदीय शासन व्यवस्था नाही. तर ही जी संसदीय शासन व्यवस्था आहे, ही शासन व्यवस्था हा सुद्धा घटनेचा आत्मा आहे आणि तो टिकून ठेवणं हे सरकारचं महत्वाचं कार्य आहे. त्यानंतर पुढला आहे 7वं, कायद्याचे अधिराज्य. देशामध्ये घटनेला प्राथमिकता दिलेली आहे, कायद्याला महत्व दिलं आहे. देशात कोणत्या पक्षाचं सरकार आहे, कोणत्या व्यक्तीचं सरकार आहे, तर कोणत्याही पक्षाचं सरकार नाही, कोणत्याही व्यक्तीचं सरकार नाही, तर कायद्याचं सरकार आहे, कायद्याचं अधिराज्य आहे आणि म्हणून कायदा श्रेष्ठ आहे आणि कायद्याचं महत्व टिकून ठेवणं हे संसदेचं आणि सरकारचं महत्वाचं काम आहे. म्हणून कायद्याचे अधिराज्य हे टिकून ठेवलं पाहिजे. पुढला समानतेचे तत्व. आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये भारतीय नागरिकांना जे काही मूलभूत अधिकार दिले आहेत त्यामध्ये समानता हे तत्व दिलेलं आहे, समानतेचा हक्क. आणि म्हणून या हक्काचं जर रक्षण करायचं असेल तर समानतेचं तत्व हे टिकवून ठेवणं नितांत गरजेचं आहे आणि म्हणून हे देखील भारतीय राज्यघटनेच्या मूलभूत संरचनेमध्ये येताना दिसून येतं. पुढला देशाची एकता व अखंडता. देशाची एकता आणि अखंडता हे भारतीय राज्यघटनेमध्ये मूलभूत संरचनेमध्ये येतं आणि देशाची एकता आणि अखंडता टिकून ठेवणं हे सरकारचं आणि नागरिकांचं महत्वाचं कार्य आहे. संसदेने कायदे करताना किंवा सरकारने कायद्याची अंमलबजावणी करताना देशाची एकता तुटेल, देशाचं अखंडत्व धोक्यात येईल अशी कोणतीही व्यवस्था किंवा असा कोणताही कायदा सरकारला करता येणार नाही. पुढला कल्याणकारी राज्यामध्ये सामाजिक आर्थिक न्याय. आपण लोकशाही स्वीकारलेली आहे आणि लोकशाहीमध्ये जनकल्याण किंवा कल्याणकारी राज्य ही संकल्पना आता पुढे आलेली आहे. मग समाजामध्ये सामाजिक न्याय कसा प्रस्थापित करता येईल, आर्थिक न्याय कसा प्रस्थापित करता येईल, कारण जोपर्यंत सामाजिक आणि आर्थिक न्याय प्रस्थापित होणार नाही तोपर्यंत राजकीय लोकशाही ही यशस्वी होणार नाही असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितलेलं होतं. आणि म्हणून सरकारने आपले कायदे करताना, दैनंदिन कारभार करताना राज्यामध्ये सामाजिक आणि आर्थिक न्याय हा टिकवून ठेवला पाहिजे, हे मूलभूत संरचनेमध्ये येत आहे. त्यानंतर पुढला नंबर 12 न्यायालयीन पुनर्विलोकन. न्यायालयीन पुनर्विलोकन म्हणजे संसदेने केलेला कायदा किंवा सरकारने त्या कायद्याची अंमलबजावणी करत असताना ते घटनेच्या चौकटीमध्ये येतं का, संविधानाच्या चौकटीमध्ये येतं का, त्या कायद्याची वैधता तपासण्याचा अधिकार म्हणजे न्यायालयीन पुनर्विलोकन. भारतामध्ये न्यायालयीन पुनर्विलोकनाचा अधिकार हा सर्वोच्च न्यायालयाला दिलेला दिसून येतो.
आणि ही गोष्ट आपण अमेरिकन राज्यघटनेतून स्वीकारलेली आहे. न्यायालयीन पुनर्विलोकनामधून लोकशाही टिकून ठेवताना मदत होणार आहे. कारण सरकारने किंवा संसदेने कायदा करत असताना तो घटनात्मक चौकटीमध्ये राहूनच तो केला पाहिजे. पुढला आहे नंबर 12, व्यक्तीची प्रतिष्ठा आणि स्वातंत्र्य. आपण लोकशाही स्वीकारलेली आहे आणि लोकशाहीमध्ये स्वातंत्र्याला महत्व आहे. तर प्रत्येक व्यक्तीला स्वातंत्र्य मिळालं पाहिजे. समाजामध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा ही टिकून ठेवली पाहिजे. व्यक्तीच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचेल असा कोणताही कायदा नियम संसद करू शकत नाही. पुढला आहे स्वतंत्र न्याय व्यवस्था. आपण संसदीय शासन पद्धत स्वीकारलेली आहे. अधिकाराची विभागणी केलेली आहे. न्यायालय हे सुद्धा सरकारचं तिसरं अंग आहे आणि म्हणून न्यायालयाचं स्वातंत्र्य टिकून ठेवणं हे नितांत गरजेचं आहे. संसदेने कायदा करत असताना न्यायालयाच्या अधिकारावर गदा येईल किंवा न्यायालयाच्या स्वातंत्र्याचं हनन होईल असा कोणताही कायदा न्यायालय संसद करू शकत नाही. आपण बघितलं की 42व्या घटना दुरुस्तीने न्याय व्यवस्थेचे अधिकार कमी करण्यात आलेले होते. उच्च न्यायालयाचे देखील अधिकार कमी करण्यात आलेले होते आणि म्हणून 44वी घटना दुरुस्ती करून ही न्यायालयाचे अधिकार हे पुनर्स्थापित करण्याचा प्रयत्न केलेला दिसून येतो. स्वतंत्र जी न्याय व्यवस्था आहे ही टिकून ठेवली पाहिजे. न्याय व्यवस्था टिकून राहिली तरच समाजामध्ये जनतेला, व्यक्तीला हा न्याय मिळणार आहे. त्यानंतर नंबर 15, संविधान सुधारणा करण्याच्या संसदेचा मर्यादित अधिकार. संविधान दुरुस्ती कशी होणार, कशा पद्धतीने करणार त्याबाबत आपल्या घटनेमध्ये स्पष्टपणे नमूद करून ठेवलेलं आहे. आपण बघितलं की 3 प्रकारे संविधानामध्ये घटना दुरुस्त्या होऊ शकतात आणि या घटना दुरुस्त्या या संवैधानिक मार्गाने झाल्या पाहिजेत. संविधानाचं उल्लंघन न करता या संविधान सुधारणा झाल्या पाहिजेत आणि म्हणून संसदेला सुद्धा जे अधिकार दिलेले आहेत हे अधिकार अमर्याद नाही, तर संसदेला संविधानाच्या मर्यादेमध्ये राहूनच या सुधारणा कराव्या लागणार आहेत. इथे ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. नंबर 16, न्यायासाठी प्रभावी उपाययोजना. समाजामध्ये न्याय प्रस्थापित करण्यासाठी न्याय व्यवस्था ही मजबूत करावी लागणार आहे आणि दिवसेंदिवस ही न्याय व्यवस्था जशी मजबूत होत जाईल तसं समाजामध्ये सर्व प्रकारचा न्याय हा समाजाला, नागरिकाला, व्यक्तीला हा मिळणार आहे आणि म्हणून अशा प्रकारची व्यवस्था करण्यासाठी सरकारने वेळोवेळी कायदे उपाययोजना या केल्या पाहिजेत. अशा प्रकारे आपण बघितलं की वेगवेगळे खटले, त्यानंतर सरकारचे वेगवेगळे न्यायालयाचे वेगवेगळे निर्णय यामधून घटनेची मूलभूत चौकट ही निश्चित झालेली आहे. आपण भारतीय राज्यघटनेची जी काही मूलभूत चौकट आहे या टॉपिकचं थोडक्यात मूल्यमापन करणार आहोत की भारतीय संविधानामध्ये मूलभूत रचनेचा असा सिद्धांत स्वतः एक जिवंत असं संविधानाचं एक उत्तम उदाहरण आहे असं म्हणता येईल. संविधानामध्ये याचा उल्लेख मिळत नाही. हा एक असा सिद्धांत आहे की जो न्यायालय आणि न्यायालयाने केलेल्या व्याख्येतून तो निर्माण झालेला आहे. गेल्या 4 दशकामध्ये मूलभूत रचनेच्या सिद्धांताला व्यापक अशी स्वीकृती दिली गेली आहे. एका दृष्टीने पाहिलं तर न्यायमंडळ आणि त्याच्या निर्णयाद्वारे देखील संविधानामध्ये सुधारणा झालेल्या आहेत आणि त्यातून संविधान जिवंत ठेवण्याचं काम झालेलं आहे. संविधानामध्ये अनेक वाद, विवाद, तर्क वितर्क, स्पर्धात्मक विचार आणि व्यावहारिक दृष्टिकोन या प्रक्रियेमधून भारतीय संविधान हे विकसित झालेलं आहे आणि भारतीय संविधानाची एक मूलभूत चौकट निर्माण झालेली दिसून येते. अशा पद्धतीने भारतीय
राज्यघटनेची मूलभूत चौकट याचा विचार आपण या टॉपिक मध्ये केलेला आहे. यातून एक गोष्ट निश्चित होते की संसदेला कायद्यामध्ये बदल करत असताना, घटनेमध्ये दुरुस्ती करत असताना कोणत्या पद्धतीने घटना दुरुस्ती होणार आहे, घटनेच्या कोणत्या भागामध्ये घटना दुरुस्ती होऊ शकते, घटनेच्या कोणत्या भागामध्ये घटना दुरुस्ती होऊ शकत नाही, या संबंधी या गोष्टी इथं नमूद केलेल्या दिसून येतात. म्हणजे संसद घटनेचा कोणता भाग बदलू शकते आणि कोणता भाग बदलू शकत नाही याची मर्यादा या मूलभूत संरचनेमध्ये दिसून येते. अशा पद्धतीने आपल्याला यातून समजतं की देशात आपल्या संविधानाची एक मूलभूत चौकट आहे, त्या चौकटीच्या बाहेर जाऊन संसदेला कोणताही कायदा असा करता येत नाही. नमस्कार.